नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी आधी आपण 5 ते 3 हे टिपके मांडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण हे टिपके मांडून घेऊयात। टिपके काढून झाल्याच्या नंतर आपण 3-3 टिपके जोडून हे षटकोन काढून घ्यायचा आहे। षटकोन काढून झाल्याच्या नंतर आपल्याला 2 त्रिकोण जोडून आपल्याला स्टार काढल्यासारखं काढून घ्यायचं आहे। याच्यानंतर षटकोनाच्या रेघेखाली कमी कमी होत असणारा एकमेकांसमांतर अशा 3-3 लाईन्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। 1, हे 2 आणि हे 3। तर अशाच प्रकारे आपल्याला साईडच्या सर्वच बाजूस 3-3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत। चला तर आता आपल्या ह्या 3-3 रेघा काढून झाल्या आहेत। याच्यानंतर आपण 3 रेघा या षटकोनाच्या आतल्या रेघेला मधल्या साईडने आपण अर्धवर्तुळ काढून घेणार आहोत। तर कशा पद्धतीने काढायचे पहा। आहे अशा पद्धतीने आपण या 3-3 रेघा दोन्ही साईडने समांतर अशा अर्धगोलामध्ये जोडून घेणार आहोत। खूपच सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण ह्या रेघा जोडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्या सर्वच रेघा या जोडून आपल्या या रेघा कंप्लीट होत आहेत। आतल्या साईडने जोडायच्या। याच्यानंतर आपण षटकोनाचा जो लास्टचा रेघ आहे त्याला आपण कमळ काढून घ्यायचं आहे। पहिले एक पाकळी काढून घ्यायची आहे। नंतर त्याला आपण साईडला अशा 3-3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। 2, ही तिसरी। अशाच पद्धतीने आपल्याला आता राहिलेल्या 5ही बाजूंना असेच कमळ काढून घ्यायचे आहेत। अगदी सुरेख आणि सुंदर। आपण ही रांगोळी देवघरासमोर काढल्यानंतर खूपच प्रिय अशी मानली जाते रांगोळी। का तर कमळाची रांगोळी ही अतिशय प्रिय अशी समजली जाते। चला तर मग आपण अशाच प्रकारच्या पाकळ्या या काढून घ्यायच्या आहेत। खूपच सुरेख आणि सुंदर। तुम्हाला पाहिजे तो रंग तुम्ही देऊ शकता या कमळांना। चला तर मग देऊन घेऊयात।
सर्वच बाजूचे कमळ कंप्लीट झाल्यानंतर आपण मध्ये एक डार्क चॉकलेटी असा टिपका काढून घेतो आहे। याच्यानंतर आपण ज्या कमळाची मधली जी पाकळी आहे आपण तिला पण डार्क असा रेडिश कलर देऊन घेत आहोत आपण, म्हणजे डार्क लाल किंवा सिंदुरी रंग असा देऊन घेत आहोत। तुम्हीही अशाच पद्धतीने काढून घ्यायचं आहे। खूप कमीत कमी वेळेमध्ये होणारी, खूप कमी जागा लागणारी ही रांगोळी आहे। अगदी सुरेख पद्धतीने अशी ही रांगोळी आपली तयार होत आहे। रांगोळी लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला नवीन रांगोळी इझिली पाहता येईल। नेहमी अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरासमोर, दारासमोर रांगोळीने घर आपलं सजवत राहा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्स अ लॉट। तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता कंप्लीट होण्यास रेडी आहे। अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढली। थँक्यू।